नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एससी आणि एसटीने दगा दिलेला आहे. नशिबा आता एससी म्हणजे सुप्रीम कोर्ट. धनुष्यबाण शिवसेना नाव 10वी सूची नुसार मिळणार. पक्षांतर बंदी कायदा वगैरे वगैरे ते सगळं होणार, पण कधी हा प्रश्न आहे. तारीख पे तारीख दिली गेलेली आहे. दुसरीकडे मुंबई महापौर हा एसटी प्रवर्गातून होऊ शकतो, परंतु आरक्षण सोडतीमध्ये तसं काही झालेलं नाही. चक्राकार पद्धतीला फाटा देण्यात आलाय नगर विकास खात्याच्या त्या लॉटरीमध्ये. या दोन्ही गोष्टी मावळलेल्या आहेत, एससी आणि एसटी. आता एकनाथ शिंदे करणार काय? अमित शहानी त्यांचं ऐकलेलं आहे काय? आणि जर ऐकलेलं नसेल तर एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून स्मरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महापौर मुंबईमध्ये व्हावा यासाठी काही खेळी खेळू शकतात का? म्हणजे ही शक्यता अशक्य आहे, तरी देखील आपण ती व्यक्त करतोय. त्याचे काही कारण आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या इंजिनाने कुणाला सहकार्य केलंय? धनुष्यबाणाला सहकार्य केलेलं आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष, यांचं राजकीय वैर कसं आहे काही वेगळं सांगायला नको. आणि मग भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवायचं यासाठी राज ठाकरे यांनी राजू पाटलांच्या मार्फत खेळी खेळलेली आहे असं बोललं जात. दुसरीकडे दोन संजय यांच्या फोटोची चर्चा आहे. ते दोन संजय म्हणजे एक संजय राऊत आणि संजय निरुपम. तो फोटो काय आहे, बाळा नांदगावकर काय बोललेले आहेत, आणि एकूण ही जी काही शक्यता जी 00.1 आहे त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, दोन संजय जे म्हटलेलं आहे, संजय राऊत आणि संजय निरुपम, हे दैनिक सामनामध्ये दोघंही सोबतच होते. जसं आता संजय राऊत तर आहेतच, तो प्रश्नच नाही. मराठी सामना जसा आहे तसा दोपहर का सामना आहे. त्या दोपहर का सामनाचे पहिले कार्यकारी संपादक कोण होते? संजय निरुपम हे होते. शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यातली ती काही धडक बघून, परप्रांतीयांचं संघटन वगैरे ते सगळं बघून त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलं होतं. संजय राऊत यांच्या आधी संजय निरुपम हे शिवसेनेचे राज्यसभेवरचे खासदार होते, हे लक्षात घ्या. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. निरुपम यांचा प्रवास काँग्रेस व्हाया काँग्रेस नंतर आता तो येऊन ठेपलेला आहे, तो शिंदे सेनेमध्ये ते आहे. आणि मग त्यांनी तो काल जो फोटो ट्विट केलेला आहे, तो फोटो म्हणते की हा फोटो बरंच काही सांगतोय असं त्यांनी ते त्यांच्या हिंदी भाषेमध्ये ते सांगितलेलं आहे. आता हे एक झालेलं आहे. दुसरं, जसं सुरुवातीला सांगितलं की राज ठाकरे यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी काय जे केलेलं आहे. आता राज ठाकरे यांनी वास्तविक तर काय केलेलं आहे आपण त्याच्यावर बोललेलो आहे अतिशय सविस्तरपणे, की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मैत्रीचा पूल बांधण्याचं काम राज ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि दैनिक लोकसत्ताने बातमी दिल्यानुसार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही चर्चा सुरू आहे. आता एकीकडे ही चर्चा, दुसरीकडे ती चर्चा जी मनसेच्या कृतीतून दिसून आलेली आहे. मग कोणत्या मैत्रीचा पूल ते बांधणार आहे? आणि तो पूल जो आहे, आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री होणार पुन्हा एकदा असं जर म्हटलं तर ते कुणीही महाराष्ट्रातला माणूस वेड्यामध्ये काढणार. आता राजकारणामध्ये जे होऊ शकतं, जो सारीपाट खेळला जातो, सापशिडीचा खेळ, बुद्धी गेम वगैरे वगैरे सगळे शक्यतांचा खेळ, आणि आपण ज्या वेळेला सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून पॉलिटिक्स डिकोड करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला जर आपण या नेमक्या शक्यतेवर जर बोललो नाही तर आपण आपण काहीतरी चुकू. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा, आता अचलपूरमध्ये काय भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा एमआयएम बरोबर युती केलेली. तो आपण त्याच्याविषयी वेगळं स्वतंत्र बोलू.
आता आपण बोलतोय. आता एकनाथ शिंदे यांना किती दिवस एंटरटेन करायचं आहे? लोकसभा निवडणूक आली, त्यांना ते म्हणतील त्या जागा दिल्या, ते म्हणतील तितक्या जागा दिल्या. विधानसभा निवडणूक आली, त्या म्हणतील तितक्या जागा दिल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या, मग आम्ही कुठेतरी आता स्वबळावर लढलं पाहिजे की नाही, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून घेतली. पण अमित शहा काय म्हटले होते त्याच्या आधी? ते असं म्हणाले होते की आता आम्हाला 2029 मध्ये दोन्ही कुबड्यांची गरज नाही, आम्हाला त्या हमारे जो बैसाखी उनको हमको बाजू में करने का है. आणि मग देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण कामाला लागले. आता आपल्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे आपल्याला, त्या पद्धतीने मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सगळं काही करायचं आहे. मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पत्ते कट करायला सुरुवात केली. मग एकनाथ शिंदे पुन्हा एकदा हार्ड बार्गेनर म्हणून पुन्हा अमित शहा यांना भेटले. त्याच्यानंतर अमित शहानी रवींद्र चव्हाण यांना बोलून घेतलं आणि मग महाराष्ट्रातल्या 29 पैकी काही ठराविक महानगरपालिकांमध्ये युती करायला त्यांना लावलं. मग मुंबईला काय केली? मुंबईला कारण हे ठाकरे बंधूंचे मतं फोडण्याचं काम द्यायचं होतं, मुस्लिम वॉर्डामध्ये त्यांना टाकायचं होतं. जसं आता बघा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक तक्रार म्हणजे मतदारसंघच घोषित केलेले आहेत की भारतीय जनता पार्टीने बंडखोरी केल्यामुळं आमचे 11 ठिकाणी कसे उमेदवार पडलेले आहे आणि आम्हाला जाणीवपूर्वक मुस्लिम वॉर्ड दिलेले आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील आमच्या 20 जागा एकनाथ शिंदे यांच्यामुळे कशा कमी झाल्या ही तक्रार केलेली आहे. मग आता एकनाथ शिंदे हे हे ज्या पद्धतीने करतात ते काम, मग त्यांना काय केलं, मुंबईमध्ये त्यांना त्याचा वापर करून घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो कसा कितपत यशस्वी झाला हे दिसलेलं आहे. ठाकरेंचा मराठी पट्टा तसाच शाबूत राहिला. आता दुसरं कल्याण डोंबिवली, म्हणजे दैनिक लोकसत्ताने एक बातमी दिली होती बघा, की अशी बातमी दिली होती की रवींद्र चव्हाण यांना अमित शहा यांचा फोन आला की तुम्ही येऊन भेटून गेलेला आहात, तरी देखील आता कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही काहीतरी गोंधळ घालण्याची शक्यता आहे, असा मला फोन आलेला आहे. त्याच्यामुळे ओ रो रहे जरा उनका सुनो. मग कल्याण डोंबिवलीमध्ये युती झाली, महायुती झाली. आणि त्या महायुतीचं कसं वाजवलं काल खासदार श्रीकांत शिंदेने हे आपण पाहिलेलं आहे. दुसरीकडे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांच्या माध्यमातून ते काय टांगा पलटी, घोडे फरार वगैरे, जेलमध्ये जावं लागेल वगैरे, ते सगळं झालेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पूर्ण कार्यक्रम, छत्रपती संभाजीनगर घ्या, नाशिक घ्या, पुणे घ्या, ज्या महत्वाच्या सगळीकडे ज्या महानगरपालिका आहेत तिथं सगळीकडे काय केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीने बाजी मारलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना एकदम कट केलेलं आहे सगळ्या पद्धतीने. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? जसं निकाल लागला, 29 नगरसेवक निवडून आले मुंबईमध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे आले 89. मग 89 जर आहे तर मग बहुमत नाहीये, मग गरज लागणारच आहे. मग आता हे जे माझे 29 आलेले आहेत, त्या 29 पैकी 20 नवीन आहेत, म्हणून मी त्यांना काय करतो, प्रशिक्षण देतो. मग त्यांना हॉटेल ताज लँड्समध्ये ठेवलं आणि मग हे तर ब्लॅकमेलिंग आहे. यांना हे ब्लॅकमेलिंग केलं जात आहे भारतीय जनता पार्टीला. अशा तक्रारी काल झाले दिल्लीमध्ये आणि त्याच्यावर बरंचसं काही बोललं गेलं वगैरे, ते सगळं झालेलं आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे त्या अर्थाने धाडस करू शकतात का? ते तर बोललेले, जर भारतीय जनता पार्टीने त्यांचं जर ऐकलं नाही की 23 जानेवारी पासून जे जन्मशताब्दी वर्ष शिवसेना प्रमुखांचं सुरू होत आहे, त्या निमित्ताने जर भारतीय जनता पार्टीने वर्षभराचा का होईना जर महापौरपद दिलं नाही, तर मग आपलं काय राहिलं, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना आहे. मग त्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? तर आपण गैरहजर राहू शकतो. आपले हे जे 29 नगरसेवक आहेत, बरं त्यातले कधी कुठं फुटतील हेही काही अजून सांगता येत नाही, पण जे काही उरतील किंवा सगळे राहतील, तर आपण जर गैरहजर राहिलो तर काय होईल? महापौर निवडणुकीच्या वेळेला सभागृहामध्ये किती जणांची उपस्थिती असेल? आता 89 आहेत भारतीय जनता पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे यांचे मिळून जवळपास 72 वगैरे होतात. काँग्रेसचे 24 आहेत, बाकीचे काय शरद पवार एक आहे, बाकीचे आहेत, ते ते मिळून जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता जे आरक्षण पडलेलं आहे खुल्या प्रवर्गातला महिला, तर तसं जर केलं तर तिथं महापौर होऊ शकतो. पण जर एकनाथ शिंदे गैरहजर राहिले तर
मग आता आज संजय राऊत बोलत आहेत की एकनाथ शिंदे यांची ऑफर आम्ही कचऱ्यात फेकून दिलेली आहे. आम्ही अमुक केलेलं आहे, आम्ही तमुक केलेलं आहे, एकनाथ शिंदे गद्दार वगैरे वगैरे ते सगळं चाललेलं आहे. पण आता राजकारणामध्ये बोलायचं असतं एक, करायचं असतं एक, विचार तिसराच करायचा असतो. हे लोकांना चौथंच सांगायचं असतं काहीतरी. हे सगळं महाराष्ट्र बघतोय. असंही होऊ शकतं. मग त्या दृष्टीने ही शक्यता जी आहे 0.1 ही होऊ शकते का, आता हे येणारा काळच सांगणार आहे. आणि तो काय आता फार जवळ आलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने परदेशातून जे काही त्या दावोसवरून जे काही 20-25 लाख 30 लाख कोटी रुपयांची जी काही गुंतवणूक आणणार आणि ती आणल्यानंतर ते महापौर निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आणि ही काहीतरी 2-4 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत हे सगळं ते होऊ शकतं. दरम्यानच्या काळामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा न्यायालयात जाणं वगैरे असं काय केलं तर ते पुन्हा अजून एकदा ते लांबू शकतं. हे सगळं आहे. भीती काय आता दावोस. आता बघा मागच्या वेळेला ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस दावोसला गेले त्यावेळेला त्यांनी सोबत नेले उद्योग मंत्री उदय सामंत यांना. आता याही वेळेला उदय सामंत आहेतच बरोबर. मग उदय जर एकनाथ शिंदे यांना भीती काय, आपल्या उदय सामंत यांच्या माध्यमातून ते जे काही आमदार फुटी वगैरे हे सगळं जे चाललेलं आहे आणि उद्या आपण ह्या अशा पद्धतीने महापौर निवडणुकीमध्ये जर गैरहजर राहिलो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जर महापौर बसवला, कारण की बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून म्हणजे आता जे काही सगळं जे बोललं जात आहे, काय बोललं जात आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कुणाची फोडली, तर ती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. मग ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे कुणाशी संलग्न आहे, म्हणजे वैचारिक वारसदार आहेत सगळे. हे बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार आहे. त्यांच्यावरच फोडलेलं आहे त्यांनी. आणि मग असं कारण देत जर एकनाथ शिंदे यांनी ते आपण म्हणतोय त्याप्रमाणे जर सहकार्य केलं आणि मग त्याच्यातून कसं आपल्यावर जे गद्दार गद्दार जो काही शिक्का आहे थोडाफार तरी तो काही पुसला जाऊ शकतो. असं एक आहे. ते पुण्य जर पदरात पाडून घ्यायचंय असं जर विचार झाला तर ते होऊ शकतो. परंतु काय होणार आहे तसं होण्याची शक्यता का कमी आहे पुन्हा असं सांगावं लागेल की महाराष्ट्रामध्ये जरी मुख्यमंत्रीपद नाही, गृहमंत्रीपद नाही, तरी नगरविकास खाता आहे, उपमुख्यमंत्री असं एक पद आहे. एवढे काही बरेचसे आपले मंत्री त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यावर एकदम उदक कसं सोडायचं, म्हणजे ती जर सत्ता म्हणजे त्याच्यावर भारतीय जनता पार्टी काय विचार करेल, हाही विचार आहे डोक्यामध्ये. शेवटी कसं मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद नैसर्गिकरित्या आणि न्यायिक पद्धतीने आणि जर खरं विचारांशी सुसंगत असं जर आपण काही केलं आणि त्याचं काही प्रसिद्धीपत्र लोकांच्या मनाकडून घेण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी आपल्याला सत्तेमध्ये कितपत ठेवणार आहे. आणि आज ना उद्या ते करणारच आहे. 3 वर्ष हे बघा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढे 3 वर्ष कुठल्याही निवडणुका नाही. त्या काळामध्ये काय होऊ शकतं, आपण सत्तेशिवाय राहू शकतो का, हे एकनाथ शिंदे विचार करत करत असणार आहे. आणि मग त्या पद्धतीने ते नेमका कोणता निर्णय घेतात. आणि जशी तडजोड जशी कल्याण डोंबिवलीमध्ये केली नाही, 103 नगरसेवक आले महायुतीचे निवडून, तरी भारतीय जनता पार्टीला सांगायचं आहे हो आपली महायुती आहे, महायुतीचा विजय, आपल्याला मनसेचा पाठिंबा आहे, पण महापौर आता आमचा करावा लागेल कारण आमचे 53+ हे पास झालेले आहेत. त्याच्यामुळे महापौर आमचा करावा लागणार आहे. असं करून ते पुन्हा नाक दाबतील. ते तेवढ्या पुरतंच मर्यादित राहील की आता हे मुंबईमध्ये रिस्क घेतील, हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.